नमस्कार मित्रांनो, आशिष निकम व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। राधानगरी बुदरगड मतदारसंघ याचे उमेदवार प्रकाश आंबेडकर साहेब, के.पी. पाटील साहेब व ए.वाय. पाटील साहेब ही तिरंगी लढत यावेळेला बघण्यात आली। ए.वाय. पाटील साहेब हे प्रथमच आमदारकीला उभारले होते। तर या तिरंगी लढतीमध्ये आमदार कोण होणार व कोणाला किती मते मिळणार यांची सर्वांचीच लक्ष लागलेले। पूर्ण कोल्हापूर जिल्हा प्रकाश आंबेडकर आणि के.पी. पाटील साहेब यांच्याबद्दल चर्चा करत होता। कारण एकीकडे आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे या शिवसेनेतून बाहेर पडले होते, तर दुसरीकडे के.पी. पाटील साहेब यांना उद्धव ठाकरे यांचे चिन्ह मिळाले होते। तर जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे माजी आमदार के.पी. पाटील हे होते। के.पी. पाटील यांचा 38,259 मतांनी दारुण पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली। आमदार प्रकाश आंबेडकर यांना 1,44,359 इतकी मते मिळाली, तर माजी आमदार के.पी. पाटील यांना 1,06,109 इतकी मते मिळाली। आमदार प्रकाश आंबेडकर यांना तिसऱ्यांदा विजयी करून मतदारांनी मतदानपेटीतून पुन्हा प्रकाशराज आणले। सलग तिसऱ्यांदा माजी आमदार के.पी. पाटील यांनी मतदार यांचे मन जिंकू शकले नाहीत। तर आपण आज जाणून घ्यायचं आहे की या 3 आमदार पदाचे उमेदवार होते यांची संपत्ती किती आहे। त्याआधी मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण असेच व्हिडिओ आपल्या महाराष्ट्राचे असू दे किंवा कोल्हापूरचे असू दे किंवा महाराष्ट्राचे राजकारणाचे सर्व व्हिडिओ आपल्या इथे असतात। तुमच्या अगदी गावातील कोणतीही बातमी असू दे ती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळणार। त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचेल। आणि जर तुम्ही सबस्क्राईब केला तर असेच आमचे व्हिडिओ तुम्हाला पुढचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये दिसले जातील। मित्रांनो, महाविकास आघाडीमध्ये उद्धव सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांची संख्या अधिक आहे। माजी आमदार के.पी. पाटील यांच्या विजयासाठी त्यांनी भक्कम ताकद लावली होती। आमदार सतीश पाटील यांनी कडक प्रचार यंत्रणा लावली होती, त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांचे पारडे जड वाटत होते। त्यांच्या आव्हानाला आमदार आंबेडकर हे महायुतीतील मित्रपक्ष आणि भाजपला सोबत घेऊन विकास कामाच्या जोरावर एकाकी झुंज देत होते। सर्व सहकारी पक्षांच्या नेत्यांनी दिलेली कानमंत्र आणि अर्जुन आंबेडकर यांनी लावलेल्या जोडण्या, मतदारांनी निरपेक्ष भावनेने दिलेले मतदान, लाडक्या बहिणीने दिलेली ओवाळणी या 4 सूत्रीमुळे आमदार आंबेडकर यांनी विजयाची मोहर उमटवली। ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपेक्षा आर्थिक चुरशेने ही निवडणूक लढली गेली। संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या मतदारसंघात प्रकाश आंबेडकर आणि के.पी. पाटील हे टक्केचे उमेदवार होते। तर प्रकाश आंबेडकर साहेबांची आपण संपत्ती बघूया। तर 2024 विधानसभा निवडणुकीनुसार त्यांची संपत्ती 1,60,85,796 इतकी आहे। मित्रांनो, 2024 विधानसभा निवडणुकीनुसार त्यांची संपत्ती प्रकाश आंबेडकर साहेब यांची संपत्ती 1,60,85,796 इतकी आहे। 1,60,85,796 इतकी आहे। तर तुम्ही बघितला तर मित्रांनो की सलग 3 वेळा आमदार झालेले प्रकाश आंबेडकर यांची संपत्ती 1,60,85,796 इतकी आहे। तर दुसरीकडे के.पी. पाटील जे माजी आमदार आहेत यांची संपत्ती आपण बघूया आता। तर प्रकाश आंबेडकर साहेब यांची संपत्ती तुम्ही बघितला, आता के.पी. पाटील साहेब यांची संपत्ती बघूया। के.पी. पाटील साहेब यांची संपत्ती 2024 विधानसभा निवडणुकीनुसार 13,86,904 इतकी आहे। मित्रांनो, के.पी. पाटील जे माजी आमदार आहेत त्यांची संपत्ती 13,86,904 आहे। मित्रांनो, प्रकाश आंबेडकर साहेब असू देत किंवा के.पी. पाटील साहेब असू देत, तर ते किंवा ए.वाय. पाटील साहेब असू देत, हे सर्व जे उमेदवार होते यांची ही कागदपत्रीची संपत्ती आहे। नक्कीच सर्व जणांचीच काही ना काहीतरी 1,00,000 ही रक्कम असतेच, ती कागदपत्रीमध्ये येत नाही। तर ह्या तिघांची संपत्ती किती आहे, आपण ए.वाय. पाटील साहेबांची संपत्ती जाणून घ्यायचीच आहे। पण या तिघांची संपत्ती किती असेल ते तुम्ही टेबलाखालची आणि टेबलावरची पकडून तर ती आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा। तर आपण ए.वाय. पाटील साहेब यांची संपत्ती बघूया। तर 2024 विधानसभा निवडणुकीनुसार ए.वाय. पाटील साहेब यांची संपत्ती 1,84,84,932 इतकी आहे। मित्रांनो, परत एकदा तुम्हाला सांगतो, 2024 विधानसभा निवडणुकीनुसार ए.वाय. पाटील साहेब यांची संपत्ती 1,88,84,932 इतकी आहे। म्हणजे तुम्हाला म्हणजे कागदोपत्री एवढी रक्कम आहे। तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की या तिन्ही उमेदवार जे होते यांची संपत्ती टेबलाखालची व टेबलावरची मिळून किती असेल ती आम्हाला कमेंट करून सांगा। आम्ही नक्कीच त्याची वाट बघू। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला आम्ही जे इथून पुढचे ते व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्या मोबाईलमध्ये यूट्यूबवर लगेच दिसतील। आणि त्यामुळे आम्हाला आमचे चॅनल जास्तीत जास्त स्वतः लागणार नाही। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। लाईक केल्यामुळे मित्रांनो काय होते की हा यूट्यूब कंपनी आहे ती हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवते, आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचल्यामुळे आम्हाला पण नवीन व्हिडिओ करण्याचा एक उत्साह वाटतो मित्रांनो। आणि आशिष निकम व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।